जय हिंद मित्रांनो, चला सुरुवात करूयात. थॉमस पिकेटीचे पुस्तक कॅपिटल 2013 खालीलपैकी कशाचे विश्लेषण करते? तर थॉमस पिकेटीचे हे पुस्तक विकसित जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय याच्याबद्दल विश्लेषण करतं. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. 2024 मधले काही महत्वाचे पुस्तक आपण पाहूयात. जसे की एस जे शंकर यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, त्याचं नाव आहे व्हाय भारत मॅटर्स. भारत मॅटर्स. त्याच्यानंतर मा मदर हे पुस्तक डॉक्टर दावेंद्र कुमार धोडावत यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर अजून एक पुस्तक आहे फ्रेंड्स इंडियाज क्लोजेस्ट स्ट्रॅटेजिकल पार्टनर. तर हे पुस्तक लिहिले प्रोफेसर श्रीराम चौलिया यांनी. ठीक आहे, तर हे 3 पुस्तक आहेत काही महत्वाचे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. दारिद्र्य मापना संबंधातील तेंडुलकर समितीने पुढील सूचना केल्या. कोणते विधान बरोबर आहे? तर दारिद्र्य रेषेच्या संकल्पनेपासून दूर जाणे, दारिद्र्याचे उत्पादन मापन करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू गटासाठी वेगवेगळे संदर्भ कालावधी विचारात घेणे, शिक्षण व आरोग्यासाठी केलेल्या व्यक्तिगत खर्चाचा समावेश करणे. तर ह्या तिन्ही गोष्टी यांनी सुचवलेल्या होत्या. यांनी एक गोष्ट सांगितलेली होती बघा. ठीक आहे, ग्रामीण भागामध्ये किती महिन्याला खर्च लागतो? 446.68 रुपये. आणि शहरी भागामध्ये किती? 578.80 रुपये. तेंडुलकर समिती 2004-5 मध्ये गठीत झाली होती आणि त्यांनी रिपोर्ट 2009 मध्ये सबमिट केलेला होता. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. आर्थिक सुधारणानंतर 90-91 ते 2012-13 या काळात स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा दर रिकामजागा प्रवृत्ती दर्शवितो. 1991 मध्ये भारतामध्ये एलपीजी रिफॉर्म झाले होते. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन याच्याद्वारे भारताचं मार्केट बाहेरच्या देशासाठी ओपन करण्यात आलं होतं. ठीक आहे. जीडीपी स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय? आता मला सांगा. स्थूल काय आता? स्थूल देशांतर्गत, देशाच्या अंतर्गत म्हणजे देशाच्या बॉर्डरच्या मध्ये, विदिन बॉर्डर ऑफ कंट्री, एका स्पेसिफिक टाइम पिरियड मध्ये जे गुड्स आणि सर्व्हिस च प्रोडक्शन झालं आहे त्याला काय म्हणतात? स्थूल देशांतर्गत उत्पादन. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. NSSO नुसार श्रमशक्ती म्हणजे काय? श्रमशक्ती अशी व्यक्ती ज्या रोजगारांचा शोधात आहे, रोजगाराच्या शोधात आहे आणि अशी व्यक्ती ज्यांना रोजगार मिळाला आहे. तर हे बघा आता, श्रम, रोजगार, रोजगार. ठीक आहे, असं थोडं जरी लॉजिक तुम्ही लावलं असतं ना, तर तुम्ही इथं आन्सर पर्यंत पोहोचलं असतात. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे. ठीक आहे, तर बघा श्रमशक्ती म्हणजे आता मी कसं ट्रिक लावले होतं की श्रम, रोजगार शोधायला पण श्रम लागतात आणि रोजगार मिळाल्यावर तर श्रम करावंच लागतात. असं करून मी हे सॉल्व्ह केलं होतं बघा. श्रमशक्ती NSSO 1950 मध्ये सुरू करण्यात आलेली होती. ही एक स्टॅच्युटरी बॉडी आहे आणि जर कदाचित लॉंग फॉर्म विचारलं तर लक्षात ठेवा, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन. नेक्स्ट प्रश्न. व्यापारी बँकांनी दिलेल्या कर्जावरील व्याजदरासाठी वर्ष 2010 मध्ये लागू केलेल्या पायाभूत दर मोजणीमध्ये पुढीलपैकी कोणत्या बाबींचा विचार केला जातो? ठीक आहे, आता एक लक्षात ठेवा. आता थोडं याचं बेसिक पाहूयात, त्याच्यानंतर हा प्रश्न सॉल्व्ह करूयात. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे आरबीआय. आरबीआय काय आहे? बँकर्स बँक. आरबीआय व्यापारी बँकांना काय करते? आता व्यापारी बँका, बँका कशासाठी असतात? बँका पैसे कमवण्यासाठी असतात. आणि पैसे कसे कमवतात? ते पैसा देऊन ते पैसे कमवतात. पैसा कसे देणार? ते काय फुकट पैसे थोडे देणार आहेत, तर ते व्याजानं पैसे देतात. तर हे व्याज दर किती ठरवायचं हे आरबीआय डिसाईड करतं. ठीक आहे, आरबीआय डिसाईड करतं मिनिमम किती, म्हणजे एक एक बँक आहे. ठीक आहे, ही बँक आहे BANK. तर ह्या बँकेने किती कमीत कमी व्याजदर ठेवायला पाहिजे, तर हे आरबीआय डिसाईड करणार. त्या मिनिमम व्याजदराच्या पुढेच व्यापारी बँकांनी व्याज ठेवावं लागतं. आता हे सपोज बँक आरबीआयने ठरवलं 5% व्याजदर.
मग आता 5% जास्त म्हणून व्यापारी बँकेने काय करणार, 7% व्याजदर लावणार. ठीक आहे, गोष्टी देण्यासाठी व्यक्तींना. आता हे व्याज द्यायचंय, ओके, हे व्याज लावायचंय. तर हे व्याज लावण्यासाठी बँक कोणकोणत्या गोष्टींचा विचार लक्षात घेते, तर ऍक्च्युली 4 फॅक्टरचा विचार करते. ठीक आहे, आता हे झालं. आता आपण याच्या आधी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये रेपो रेट काय असते हे डिस्कस केलं होतं. ठीक आहे, जस्ट एक नॉर्मल विचार करा, रेपो रेट काय आहे. रेपो रेट काय करते, आरबीआय कडून जे बँक लोन घेतो बँक रेट मधून, त्याला आरबीआय बँक जे व्याज देतं बँकेला. ठीक आहे, आरबीआय कडनं जे व्याज बँकेला दिलं जातं त्याला रेपो रेट म्हणतात, आणि रिव्हर्स रेपो रेट म्हणजे बँकेकडून आरबीआय ला दिलेलं जातं. ठीक आहे, आता बघा आपल्याला काय म्हणतात, व्यापारी बँकांनी दिलेल्या कर्जावरील, व्यापारी बँकांनी दिलेलं कर्ज, रेपो रेट तर आरबीआय कर्ज देतं ना बँकेला, मग हे तर चुकणार, हे तर नसणारच ना कशा हालतीत. तर बघा, बी कटलं, बी कटलं, वरील पैकी सर्वांमध्ये पण बी तर नाही, ऑप्शन 2 याचं उत्तर आहे. ठीक आहे, आता हे 4 पॅरामीटर्स मी म्हटलं होतं ना, तर ए, सी आणि हे डी, ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे. आणि चौथा पॅरामीटर आहे ऑपरेटिंग कॉस्ट. ओके, ऑपरेटिंग कॉस्ट किती लागते, सी ओ एस टी. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात. मुद्रा योजनेचे उद्दिष्ट असंघटित किंवा बिन नोंदणीकृत छोट्या उद्योग धंद्यांना वित्त पुरवठा करणे. मिसिंग मिडिल म्हणजे छोट्या उद्योगाची पुढच्या टप्प्यापर्यंत प्रगती करण्याची प्रक्रिया दुर्बळ करणे किंवा असणे. बरोबर विधान आहेत हे दोन्ही विधान, बरोबर आहेत का, तर बरोबर आहेत. ठीक आहे, आता पुढचं पाहूयात आपण. भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पनामध्ये रिकाम जागाचा समावेश होतो. तर याच्यामध्ये भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च यांचा समावेश होतो. ऑप्शन नंबर 2, कॅपिटल रिसिप्ट आणि कॅपिटल एक्सपेंडिचर. आता कॅपिटल रिसिप्ट, भांडवली प्राप्ती एक्झॅक्टली काय असतं, तर कॅपिटल रिसिप्ट म्हणजे, आता याच्या आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, असेट काय असतं, असेट्स काय असतं. आता असेट म्हणजे, आता मी समजण्यासाठी उदाहरण देतोय. ठीक आहे, आता हा एक ट्रक आहे, ट्रक. तर ह्या ट्रकनं काय होतं, हा ह्या व्यक्तीचं, हा व्यक्ती हा ट्रक चालवतो आणि पैसे कमवतो, पैसे कमवतो. ठीक आहे, तर ह्या व्यक्तीसाठी हे जे ट्रक आहे, तर हे एक असेट झालं, म्हणजे पैसा उत्पादन करून देण्याचं साधन झालं, त्याला काय म्हणतो, असेट. आणि आता दुसरं एक उदाहरण घेऊयात. एक व्यक्ती आहे, त्याच्याकडे त्याच्याकडे काय आहे, त्याला एक कार घ्यायची सपोज, तर त्याचं बजेट आहे 5 लाखाचं, पण त्यांनी घेतली 50 लाखाची. ठीक आहे, आणि ह्या व्यक्तीला ना कारच्या ऐवजी ट्रॅव्हल करण्यासाठी दुसऱ्या फॅसिलिटीज पण आहेत, पण याने काय केलं, हे पैसे गुंतवणूक केले 5 लाख 50 लाख किंवा. तर हे जे व्यक्ती आहे ना, तर त्याच्यासाठी ही जी कार आहे, तर ही कार ऍसेट नाहीये, तर ती त्याच्यासाठी लायबिलिटी आहे. ठीक आहे, लायबिलिटी आहे, कारण की याने पैसा जनरेट होत नाही, उलट पैसा जातो. ठीक आहे, आता असेट काय असतं, लायबिलिटी काय आहे ते तुम्हाला समजलं असणार आहे. तर कॅपिटल रिसिप्ट मध्ये कसं असतं, कॅपिटल रिसिप्ट मध्ये जे तुमचे असेट्स आहेत तर ते कमी होतात. आता असेट्स कमी झालं म्हणजे काय होणार, तुमच्यावरती जी लायबिलिटी आहे ती काय होणार, वाढणार. आणि त्याच्यात विरोध अपोजिट मध्ये बघितलं, कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये तुमचे असेट काय होणार, असेट बनणार, क्रिएट होणार, म्हणजे काय होणार, तुमची लायबिलिटीज कमी होणार. ठीक आहे, जसे की आता ह्या व्यक्तीची, ट्रकवाल्याची, असे काय झालं, ट्रकनं त्याचा पैसा यायला लागला, म्हणजे त्याची लायबिलिटीज, ज्या वस्तू त्याला खरेदी करायच्या होत्या त्याच्यासाठी पैसा आला, म्हणजे त्याची ताण कमी झाला. ठीक आहे, पुढचा प्रश्न. भारतातील एकूण राज्यापैकी कोणते राज्य बँकमधील ठेवी जमा करण्यामध्ये अग्रेसर आहेत, तर हे महाराष्ट्र आहेत. आता बँक कसे हे करते, डिपॉझिट करून घेते पैसे, तर बँक काय करते, सेविंग. प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणकोणते टूल्स आहेत बँकेचे की पैसा जमा करण्यासाठी, तर सेविंग, पुन्हा करंट, पुन्हा फिक्स डिपॉझिट.
ठीक आहे. सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट, फिक्स डिपॉझिट अकाउंट हे काही टूल्स आहेत. या टूल्सच्या सहाय्याने बँक काय करतात, पैसे जमा करून घेतात. ठीक आहे. 83-84 ते 2011-12 या काळातील केंद्र सरकारच्या दायित्वामध्ये कोणत्या देयता सर्वात अधिक होत्या? आपल्याला माहिती आहे एलपीजी रिफॉर्म्स झाले होते 1991 मध्ये. त्याच्यानंतर सर्व काय झालं होतं, मार्केट चेंज झालेलं होतं. तर ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे अंतर्गत देयता. आता बाह्य देयता आणि अंतर्गत देयता काय असतं? तर बाह्य देयता म्हणजे काय, तुम्हाला पैसे द्यायचे आहेत, पे करायचे कोणाला, एक्सटर्नल पार्टी, एक्सटर्नल पार्टीजला. एक्सटर्नल पार्टीज म्हणजे कोणकोणत्या पार्टीज, लेंडर, वेंडर, हे एक्सटर्नल पार्टीज आहेत. ठीक आहे. आणि फॉर्म कसे असतात त्याच्यात, बॉरोविंग, पुन्हा क्रेडिट्स, टॅक्स. ठीक आहे. आणि इंटरनल लायबिलिटीज म्हणजे तुम्हाला काय करणं आहे, पे करायचंय इंटरनल पार्टीजला. आता इंटरनल पार्टीज कोणकोणते असतात, ओनर, एम्प्लॉई. आता ओनर एम्प्लॉई म्हणजे कसं आहे, आता हा मनुष्य आहे, याची एक कंपनी आहे. ठीक आहे. या कंपनी ह्या एका जाग्यावरती आहे आणि ह्या कंपनीमध्ये याचे खूप सारे एम्प्लॉय काम करतात. तर हा यांना सॅलरी देणार आणि ह्या ही जी कंपनी ज्या माणसाच्या जागेवरती आहे त्याला तो रेंट देणार. ठीक आहे. तर हे काय झालं, इंटरनल लायबिलिटी झालं, तो पे करतोय त्यांना. ठीक आहे. म्हणजे कॅपिटल आणि सॅलरी फॉर्म मध्ये त्यांच्या. ठीक आहे. आता याच्याहून एक लक्षात ठेवा, इथं लायबिलिटीज एक शब्द आलेला आहे. ठीक आहे. तर भारताचं कलम नंबर 294 ते 300 जो की पार्ट 12 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर याच्यामध्ये हा जे कलम आहेत ना, हे कलम प्रॉपर्टी रिलेटेड, पुन्हा कॉन्ट्रॅक्ट राईट्स, पुन्हा लायबिलिटीज, ओके, याच्या संबंधी आहेत. ओके, मे बी आपल्याला विचारलं तर लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न आहे, लिंग अंदाजपत्रक म्हणजे काय? तर 2001 मध्ये हे लॉन्च झालं होतं. जेंडर बजेटिंग म्हणजे अधिक लिंग समान समान समाजासाठी वित्तीय तरतूद, ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. ओके. आणि हे कशासाठी केलं होतं, इक्वॅलिटी अचीव करायची होती मेन आणि विमेन मध्ये. पुढचा प्रश्न आहे, हा प्रश्न एवढा काय आपल्यासाठी रिलेव्हंट नाही, ऑप्शन 4 याचं उत्तर आहे. चुकीचं विचारलेलं होतं, तर एक पण विधान चुकीचं नाही, तिन्ही विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न, बिगर अनुसूचित बँका म्हणजे अशा बँका की ज्या भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934 च्या रिकामजागा सूचीमध्ये समाविष्ट नाही. आरबीआय रिझर्व्ह बँक कायदा 1934. ओके. आरबीआय कोणी सजेस्ट केलं होतं, रॉयल कमिशननं. ओके, रॉयल कमिशननं सजेस्ट केलं होतं. आरबीआय केव्हा बनली, ह्या आरबीआय ऍक्ट 1934च्या अंडरमध्ये 1935 मध्ये आरबीआय बँक बनली होती. आरबीआय बँकचं पहिलं हेडक्वार्टर कुठं होतं किंवा पहिल्यांदा कुठं कार्यरत होती, कलकत्तामध्ये. पण 1937 मध्ये ही शिफ्ट होऊन बॉम्बेमध्ये आलेली आहे. 1949 मध्ये आरबीआय नॅशनलाइज बँक झालेली आहे. आरबीआय बँकला बँकर्स ऑफ बँक असं पण म्हणतात. ठीक आहे. तर हे दुसऱ्या सूचीमध्ये समाविष्ट केलेलं आहे. जर क्लॉज जर विचारलं तर लक्षात ठेवा, क्लॉज दुसऱ्या सूचीमध्ये समाविष्ट नाहीयेत म्हणल्या, बिगर अनुसूचित बँका म्हणजे अशी बँक जी आरबीआय ऍक्ट आरबीआय कायदा 1934 च्या दुसऱ्या सूचीमध्ये समाविष्ट नाही आणि 42व्या क्लॉज मध्ये पण समाविष्ट नाही. ओके, समाविष्ट नाहीये. म्हणजे आता अनुसूचित बँक झालं ना, लक्षात ठेवा. आता हे बघा, हे 5 लाख रुपये, जी बँक रिझर्व्ह कॅपिटल 5 लाख किंवा 5 लाखापेक्षा जास्त ठेवते, ती बँक म्हणजे शेड्यूल बँक म्हणजेच अनुसूचित बँक. आणि जी ठेवू शकत नाही किंवा त्यांनी ठेवलं नाही त्या बिगर अनुसूचित बँक. ठीक आहे. ह्या शेड्यूल बँक म्हणजे अनुसूचित बँका ह्या दुसऱ्या सूचीमध्ये येतात आणि 42 व क्लॉज पण 42 क्लॉज मध्ये पण त्यांना त्या मोडतात. आता 42 क्लॉज मध्ये मोडतात त्या. ठीक आहे. आता शेड्यूल बँक, अनुसूचित बँक यांना एक फॅसिलिटीज अवेलेबल असते. ओके, ती म्हणजे आरबीआय त्यांना
लोन देते कशामध्ये, तर बँक रेट मध्ये त्यांना लोन देते. ठीक आहे. आणि ज्यांना बँक रेट मध्ये लोन नाही मिळत त्या कोणत्या, बिगर अनुसूचित बँक. म्हणजे असं लक्षात ठेवा की शेड्यूल बँक ह्या अशा बँक आहेत ज्यांना आरबीआय बँक रेट वरून बँक रेट नुसार लोन देतं. ठीक आहे, बँक रेट नुसार लोन देतं. ठीक आहे. आता शेड्यूल बँक कोणकोणत्या आहेत, एसबीआय, आयसीआयसीआय, एचडीएफसी. आता नेक्स्ट प्रश्न पाहूयात आपण. मध्यवर्ती राजकोषीय सुधारणाचा अंतिम उद्देश. आता आपल्याला विचारलंय त्यांनी की मध्यवर्ती राजकोषीय सुधारण्याचा अंतिम उद्देश म्हणजे आपल्याला जो खर्च आहे तो सुधारायचा आहे. तर याच्यासाठी काय करावं लागेल, कर्ज चिरस्थायी पातळीपर्यंत घटविणे. ठीक आहे. राजकोषीय त्रुटीत वाढ करणे. अरे बा, आता हे सुधारणा करायचं म्हणते आणि हे राजकोषीय त्रुटीत वाढ करायला सांगताय. हा आता विधान चूक आहे ना, बी चूक आहे. राहिले सी आणि डी, म्हणजे ए ऑटोमॅटिकली नसणार आहे. चालू खात्यावरील तूट कमी करणं आणि अर्थसहाय्य कमी करणं. आता मला हे सांगा, देशाकडे पैसा कसा येणार आहे, जर देशाने एका कंपनीला मदत केली तर ती कंपनी चालणार, डिमांड अँड सप्लाय होणार. ठीक आहे, म्हणजे काय होणार, डिमांड अँड सप्लाय झालं की रेव्हेन्यू जनरेट होणार आणि तो शेवटी कोणाकडे जाणार, गव्हर्नमेंटकडे जाणार. ठीक आहे. तर हे अर्थसहाय्य जर कमी केलं तर हे उद्दिष्ट साध्य होणार आहे का, एम साध्य होणार आहे का ह्या मध्यवर्ती राजकोषीय सुधारणेचं, तर नाही होणार ना. डी चूक आहे, ऑप्शन 3 आहे. आता एक लक्षात ठेवा, हे जे मध्यवर्ती राजकोषीय सुधारणा हे हा एक ऍक्ट आहे बघा, त्याचं नाव आहे फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट 2003. ठीक आहे. पावसाळ्यात पावसाळ्यात आकाशात दिसणारे सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक घटनाचा परिणाम आहे. तर हा प्रश्न ऑप्शन नंबर ए, बी आणि सी याचं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे. हे अपवर्तन, अपस्करण आणि अंतर्गत परावर्तन. अपवर्तन म्हणजे याचे अजून एक्झाम्पल कोणते, जे आपण आरशात पाहतो ना, आरसा किंवा पाण्यात पाहतो, ते अपवर्तनाचं उदाहरण आहे. अंतर्गत परावर्तन म्हणजे याचे एक्झाम्पल्स कोणते, ऑप्टिकल फायबर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर डायमंड, आपली दुर्बीण, बायनोक्युलर, टेलिस्कोप आणि एकदम महत्वाचं आहे पेरिस्कोप. ठीक आहे. पेरिस्कोप हे कशाचं उदाहरण आहे असं विचारलं जाऊ शकतं, तर अंतर्गत परावर्तन. अपस्करण, डिस्पर्शन कशाचं उदाहरण आहे, म्हणजे अपस्करणाची उदाहरणे कोणकोणते, डीव्हीडी, आता रस्त्यावर सांडलेलं पेट्रोल किंवा तुम्ही हे साबणाने हात धुताना जो बबल बनतो ना, तर ते एक याचं उदाहरण आहे, आणि प्रिझम. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. ध्वनी बरोबर विधान कोणतं, ध्वनी तरंग हे अवतरंग असतात. ऐकू येणाऱ्या ध्वनी तरंगाची वारंवारिता फ्रिक्वेन्सी 20 के हर्ट्झ आणि त्यापेक्षा अधिक असते. ध्वनी तरंगाच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. अनियतकालीन ध्वनी तरंगांना गोंधळ म्हटले जाते. मित्रांनो, ध्वनी तरंगासाठी मीडियम आवश्यक असतं. सॉलिड, लिक्विड आणि गॅस हा त्यांचा सिक्वेन्स आहे. सर्वात जास्त सॉलिड मध्ये ध्वनी तरंग ट्रॅव्हल करतात आणि हे ट्रॅव्हल करताना व्हायब्रेट होऊन जातात. ठीक आहे, व्हायब्रेट होतात. जर फिजिकल फिनॉमिना ऑफ ध्वनी तरंग काय असं विचारलं तर व्हायब्रेशन. ठीक आहे. सॉलिड मध्ये सर्वात जास्त, मग लिक्विड आणि सर्वात कमी गॅसमध्ये. ठीक आहे, सर्वात जास्त सॉलिड मध्ये. आणि अनियतकालीन ध्वनी तरंगांना गोंधळ म्हणजे म्हटले जाते. तर हे विधान बरोबर आहे आणि सी आणि डी ह्याचं उत्तर आहे. तर माणसाला ऐकू येण्याची क्षमता ही 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ किंवा 20 किलो हर्ट्झ, यांनी 20 किलो हर्ट्झ आणि त्यापेक्षा अधिक म्हटलेलं आहे, त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे. ध्वनी तरंग हे अवतरण असतात, नाही तर हे ट्रान्सवर्स नसून लॉंगिट्युडनल वेव्स असतात. लॉंगिट्युडनल वेव्स म्हणजे हे अशा टाईपचे. आणि ट्रान्सवर्स वेव्स याचं उदाहरण आहे
लाईट आणि ट्रान्सव्हर्स वेव्ह अशा पद्धतीने ट्रॅव्हल करतात. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. प्रकाश किरणे एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जातात, त्यांचा मार्ग बदलतो. वेगवेगळ्या माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग वेगवेगळा असतो. तर हे दोन्ही विधान सॉरी हे दोन्ही विधान बरोबर आहेत. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा, लाईट इंटर्स फ्रॉम रेअर मीडियम टू डेन्सर मीडियम, म्हणजे एअर मधून एअर टू वॉटर. ठीक आहे. ज्यावेळेस लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाते, त्यावेळेस त्याच्यामध्ये कोणकोणते बदल होतात आणि कशा कशामध्ये बदल होतात किंवा कशा कशामध्ये बदल होत नाहीत. तर लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाते, त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी, वेव्हलेंथ, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स याच्यामध्ये चेंज होतात आणि फ्रिक्वेन्सी मध्ये चेंज होत नाही. होत नाही. ठीक आहे. हा डिफरन्स लक्षात ठेवा. आता वेव्हलेंथ, वेव्हलेंथ कसं काय असते? वेव्हलेंथ म्हणजे हे बघा, ही वेव्हलेंथ. ठीक आहे. ही फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी हे क्रस्ट, ट्रस्ट आणि वेव्हलेंथ म्हणजे ह्या डिस्टन्स फ्रॉम टू आयडियल पॉइंट ऑफ व्ह्यू यातलं जे डिस्टन्स असतं त्याला वेव्हलेंथ म्हणतात. ओके. इथं टॉपला क्रस्ट आहे, ट्रफ्ट, या दोनच्या मधलं डिस्टन्स म्हणजे वेव्हलेंथ. ठीक आहे. सॉरी, याच्या दोनच्या मधलं डिस्टन्स म्हणजे फ्रिक्वेन्सी, आपली फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी लॅम्बडाने डिनोट करतो आपण. ठीक आहे. पुढचा प्रश्न, अणूच्या तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त रिकाम जागा इलेक्ट्रॉन असू शकतात. आता याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, 2n². ठीक आहे. हा अणू, त्याच्या बाजूला एक शाखा, दुसरी शाखा, तिसरी शाखा, अशा खूप साऱ्या शाखा असतात. हा शाखा एक म्हणजे नंबर n म्हणजे 1. ठीक आहे. आपण याला काय म्हणतो? पहिल्या शाखेला के म्हणतो, दुसऱ्याला के, एल, एम. ठीक आहे. अशा पद्धतीने. तर पहिली शाखा 1, 1चा स्क्वेअर केला तर 2 आलं. म्हणजे के शेल मध्ये किंवा के शाखामध्ये किंवा पहिल्या शाखेमध्ये किती असतात इलेक्ट्रॉन्स? 2 असतात. आता दुसऱ्या इलेक्ट्रॉन्स दुसऱ्या शाखेमध्ये काढायचं, म्हणून इथे 2 लिहिलं, त्याचा वर्ग, 2 चा वर्ग 4. ठीक आहे. 2 गुणिले 4 किती झालं? 8. म्हणजे दुसऱ्या शाखेत 8 असतात. आपल्याला विचारले अणूच्या तिसऱ्या कक्षेत 2 गुणिले 3 चा वर्ग, 3 चा वर्ग 9, 2 गुणिले 9 18 झाले. म्हणजे उत्तर आलं ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न हा बघा, मिलर इंडेक्स वरती आहे. उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 आणि 76. हा प्रश्न उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. मित्रांनो, हे दोन्ही प्रश्न तुम्ही स्किप करा, कारण की हे सॉल्व्ह करण्यासाठी म्हणजे मलाच 15 मिनिट लागले होते. तर आय डोंट थिंक सो की हे आपल्याला एक्झाम मध्ये प्रॉफिटेबल असणार आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे हे प्रश्न मी स्किप करतोय. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, प्लॅटी हेल्मिन टेस्ट. ओके. प्लॅटी हेल्मिन टेस्ट अशा प्रकारे सर्वोत्तम म्हणून वर्णन केले जाते. तर याचं उत्तर आहे फ्लॅटवर्म. ठीक आहे. फ्लॅटवर्म, ट्रिब्लोब्लास्टिक आणि ऍसिलोमेट प्राणी. आता याचे हे प्लेटी हेल्थी मस्टसचे इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक कोणते? तर टिप्लोब्लास्टिक, ऍसिलोमेटर्स आणि बायलॅटरल सिमेट्री. ठीक आहे. हा कशाची बिलॉंग करतो? हा इट बिलॉंग्स टू किंगडम ॲनिमलिया. ठीक आहे. ॲनिमलिया. आता पुढचा प्रश्न पाहूया. त्याच्यात द्विविभजनासाठी अमिबाला किती जनक पेशीची आवश्यकता असते? आपल्याला माहिती आहे की अमिबा हे युनिसेल्युलर असतं, म्हणजे त्याच्यात एकच सेल असतं. ठीक आहे. तर याच्यामध्ये आता हा अमिबा, याचंच डिव्हिजन होतं, बायनरी फिजन होतं आणि 2 बनतात. त्याच्यामुळं जनक पेशीची किती? एकच जनक पेशीची आवश्यकता असते. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न, कुफरच्या पेशी यामध्ये आढळतात. तर कुफरच्या पेशी यकृतामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. यकृतामध्ये पाहायला मिळतात. आता याच्यात लक्षात ठेवा. ठीक आहे. याच्यामध्ये स्प्लीन हा फार महत्वाचा आहे. तर स्प्लीन म्हणजे नेमकं काय?
स्प्लीन म्हणजे जिथे WBC प्रोड्यूस होतात, व्हाईट ब्लड सेल प्रोड्यूस होतात. WBCचं काम काय आहे? बघा, आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी जशी आर्मी असते, तशी आपल्या बॉडीमध्ये बाहेरून येणाऱ्या इन्फेक्शन किंवा बाहेरून होणाऱ्या अटॅकचं संरक्षण करण्याचं काम हे WBC करतात. ठीक आहे. आणि यांचं अजून काम काय आहे? तर स्प्लीन ह्या रिमूव्ह करतात. कोणाला? ज्या जुन्या झालेल्या RBCs आहेत ना, त्यांना रिमूव्ह करतात आणि WBC ना जनरेट करतात. WBCचं काम काय आहे? प्रोटेक्ट करणं इन्फेक्शन. ठीक आहे. आता ना आपण याच्यामध्ये लक्षात ठेवू तर किडनी बद्दल. ठीक आहे. तर ही किडनीची ना एक डायग्राम आहे. आता याच्यात काय लक्षात ठेवायचं की किडनीमध्ये कोणकोणते फॅक्टर्स आहेत. तर किडनीमध्ये खालीलपैकी किडनीमध्ये असणाऱ्या अवयवांचे नाव सांगा किंवा ते असा काहीतरी प्रश्न बनेल. तर याच्यात लक्षात ठेवा, बोमन्स कॅप्सूल, लूप ऑफ हेनले, ग्लोमर, ठीक आहे. अजून याच्यामध्ये हा कलेक्टिंग डक्ट्स. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा, कारण की CDS मध्ये असा प्रश्न विचारला होता की खालीलपैकी ओके विच ऑफ द फॉलोइंग्स आर ऑर्गन्स ऑफ द किडनी. तर हे लक्षात ठेवा. ओके. ऍटलीस्ट लूप ऑफ हेनले आणि ब्लूमन्स कॅप्सूल, किंवा असा प्रश्न येऊ शकतो की लूप ऑफ हेनले हे कोणत्या ऑर्गन मध्ये प्रेझेंट असतो, किडनी, लिव्हर, ब्रेन असं विचारलं जाऊ शकतो. ठीक आहे. तर एवढा मुद्दा लक्षात ठेवा. आता पुढचा बघा प्रश्न, कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. कीटकनाशकांचा वापर करण्यात खालीलपैकी कोणत्या बाबीचा प्रामुख्याने विचार करावा? बरोबर विधान कोणतं? कीटकनाशक प्रकाराची योग्य निवड करणं. कोणत्या टाईपचा कीटक आहे? ठीक आहे, बरोबर आहे. कोणत्या टाईपचा कीटक आहे ते तर आपल्याला माहित पाहिजेत ना. कीटकनाशकाची मात्रा, ते तर आवश्यकच आहे ना. किती कीटकनाशक कोणत्या कीटकाला पाहिजे ते तर विचार घ्यावाच लागणार ना. आता एखादा किडा आहे छोटूसा एवढूसा, आणि त्याच्यासाठी आपण एवढं ढक्कनभर जर कीटकनाशक वापरलं फायदा आहे का? नाही ना. पैसा पण तर लागतो ना कीटकनाशक विकत घेण्यासाठी. आणि मनी कॉस्ट ऑलवेज मॅटर्स. ओके. कीटकनाशकाची कार्यक्षमता, ऑब्विसली कीटकनाशकाचा रंग एवढं मॅटर करत नाही. त्याच्यामुळे डी हे विधान चूक आहे. 3 उत्तर आहे याचं, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता आपण. खालीलपैकी वनस्पतीमध्ये कोणत्या मूलद्रव्य त्यांच्या कार्याशी चुकीच्या पद्धतीने जोडला गेला आहे? तर याचं उत्तर आहे, आता बघा, 4 हे याचं उत्तर आहे, केंद्रीय आम्लाचा घटक. ठीक आहे. हे बाकीचे सर्व महत्वाचे. तर याच्यात एक महत्वाचं लक्षात घ्या, गंधक मध्ये कोणकोणते अमिनो असतात, अमिनो ऍसिड्स. ठीक आहे. तर याच्यामध्ये सायटाईन आणि मेथिओनाइन ह्या नावाची अमिनो ऍसिड असतात. आता ना इथे आपल्याला वनस्पतीबद्दल विचारले, तर 2 गोष्टी आहेत त्याच्यात, इथायलेनिन आणि पोटॅशियम. हे काय करतात? हे दोघं फ्रूट पिकण्यासाठी आणि रूट म्हणजे मुळांची वाढ होण्यासाठी मदत करतात, इथायलिन आणि पोटॅशियम. ओके. हे झाले 2. पुढचा प्रश्न पहा आता. रिकाम जागा हे सूक्ष्मजीवातून एकदल वनस्पतीमध्ये असहजीवी नत्र स्थिरीकरणास उपयोगी आहे. आता बघा, नत्र स्थिरीकरण हे अझॅटोबॅक्टर आणि रायझोबॅक्टर यांनी पण होतं, पण यांनी पुढे कंडिशन काय दिली आहे? एकदल वनस्पतीमध्ये नत्र स्थिरीकरण असहजीवी. ओके. अस्थिरज. ओके. तर याचं उत्तर आहे अझोटोबॅक्टेरिया. आता लक्षात ठेवा, नत्र स्थिरीकरण हे फ्री लिव्हिंग नायट्रोजन फिक्सेशन. हे नत्र म्हणजे नायट्रोजन फिक्सेशन बरं का, ते मला नत्र म्हणण्यापेक्षा मी फ्री लिव्हिंग नायट्रोजन फिक्सेशन. तर फ्री लिव्हिंग मध्ये कुठे कुठे होतं? तर अझायटोबॅक्टेरिया, पुन्हा बेंजेनिकिटिया, त्याच्यानंतर रोडोस्पिरिलम रोडोस्पिरिलम आणि चौथा आहे कायनो बॅक्टेरिया. तर जर तुम्हाला विचारलं फ्री लिव्हिंग नायट्रोजन फिक्सेशन कुठे कुठे होतं, तसं नाही, ऍझेटोबॅक्टेरिया. ओके. ऍझेटोबॅक्टेरिया नंतर बे बेर्जेनिकिया किंवा त्याच्यानंतर रायझोस्पिरिलम आणि सायटोबॅक्टेरिया. आता हे बेर्जोस्पिरिलम ना लक्षात ठेवण्यासाठी आपण स्पायडरमॅन तर लहानपणी बघितलंच होतं ना. स्पायडरमॅनच्या अंकलचं नाव काय? अंकल बेंजिन. तर असं
बेंजिनियम असं म्हणून लक्षात ठेवा. ठीक आहे, लक्षात राहण्याची मॅटर करतं, कशा पण यांनी लक्षात ठेवा तुम्ही. आता जर त्यांनी विचारलं सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन कुठं होतं, हे सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन हे होतं रायझोबियम मध्ये. ठीक आहे, जसं यांनी आपल्याला असहजीवन असिम्बायोटिक विचारलं होतं, जर सिम्बायोटिक म्हणलं असतं तर त्यांनी रायझोबियम. रायबोझियम हे कुठं आपल्याला पाहायला मिळतं, तर रायझोबियम म्हणजे मध्ये हे बघा. आता बघा, तुम्ही वटाण्याचं झाड, सोयाबीनचे झाड वगैरे बघितलं असतं, त्याचे जर मुळं तुम्ही उपटून बघितलं असतं तर त्या मुळांना ना असे छोटे छोटे असे दाणे दाणे असतात, ते म्हणजे रायबोझियम. ओके, रायबोझियम नायट्रोजन फिक्सेशन तिथं होतं त्याच्यात. ठीक आहे, आता याला एक पर्टिक्युलरली नाव काय, लेग्युम्स प्लांट. लेग्युम्स प्लांट म्हणजे काय, हे डाळीचे झाडं, वटाण्याचे झाडं, सोयाबीनचे. ओके, त्याच्यात नंतर आता लक्षात ठेवा फ्रँका हे नायट्रोजन फिक्सेशन टाईपच आहे. फ्रँका पण नायट्रोजन फिक्सेशनचा टाईप आहे, पण हे फ्रँका कुठे टेक प्लेस होतं, कोणत्या टाईपच्या झाडामध्ये, तर हे नॉन लेग्युमिनस प्लांट मध्ये फ्रँका नावा टाईपचं नायट्रोजन फिक्सेशन होतं. ठीक आहे, आता याच्यामध्ये ना एक लक्षात ठेवा, रायझोबियम हे डायकॉटलीडोनस प्लांट आहे. ठीक आहे, डायकॉटलीडोनस. तर आता डायकॉटलीडोनस आणि मोनोकोटलीडोनस काय असतं ते आपण पाहूयात. ठीक आहे, तर हे मोनोकोटलीडोनस आणि डायकॉटलीडोनस. तर मोनोकोटलीड म्हणजे मोनो, एक, एक काय असतं, कोटलेडोन असतं, आणि डायकॉट म्हणजे दोन कॉटलेडोन्स असतात. कशामध्ये, बी मध्ये. रूट कसे असतात त्यांचे, फायब्रस रूट असतात. हे बघा, हे रूट आणि टॅप रूट असतात. हे बघा, एक प्रॉपर असे इकडं गेलं इकडं गेलं. ठीक आहे, आता तुम्ही पपईचं बघितलं असतं. ठीक आहे, त्यांचे पपईच्या झाडाचे रूट ह्या टाईपचे असतात. आता हे बघा, उदाहरण पाहिलं बघा, गार्लिक, आपला कांदा, गहू, मक्का आणि गवत यांचे रूट मुळं कसे असतात बघा, तुम्ही उपडले की कसे एकदम असे जाळं जाळं त्यांना दिसते आपल्याला. ठीक आहे, फ्लावर जर मोनोकॉटलिडॉनचं फ्लावर कसं असतं, हे पेटल्स इन मल्टिपल ऑफ तीन, तीन पेक्षा मल्टिपल असतात, आणि ह्याला 4 किंवा 5 पेटल्स असतात. ठीक आहे, हे मल्टिपल ऑफ तीन म्हणजे एक तर तीन असणार, किंवा तीन असेल, 6 असेल, 9 असेल, या टाईपचे असतात. ठीक आहे, आता पुढचा, हे फ्लावरचं एवढं काय महत्वाचं नाही, हा लीफ महत्वाचं आहे. ओके, मोनोकॉटलिडॉन मधील लीव्स हे पॅरलली असतात. बघा, आपण मकाचं उदाहरण बघितलं होतं, मकाचे पान बघितले तुम्ही, एकदम पॅरलली असतात. आणि जर आता हे बघा, डायकॉटलिडॉनचे हे कसे असतात पान, खूप सारे, हे बघा याच्यावरती असे चेन टाईप असतं, एकदम नेटवर्क बनलेलं असतं त्याच्यात. ठीक आहे, आता वॅस्क्युलर बंड्स हे स्कॅटर्ड असतं, आणि रिंगल्स एवढं एवढं इम्पॉर्टंट नाही, पोलन ग्रेन पण एवढं इम्पॉर्टंट नाही. ओके, याचे एक्झाम्पल कोणते, तर डायकॉटलिडॉनचे आपली गोबी, ऍपल, पियर्स म्हणून एक फळ असतं, आणि वटाण्याचं झाड, किंवा बीन्स. तर हे डायकॉटलिडॉनची उदाहरण आहेत. ओके, पुढचा प्रश्न, जास्त पौष्टिक अन्न पदार्थ शरीरास रिकाम जागा प्रदान करतात. तर जास्त पौष्टिक अन्न पदार्थ शरीरास काय प्रदान करतात आपल्याला, तर हे कमी कॅलरीज आणि सर्वसाधारण जास्त प्रमाणात जीवनसत्व व खनिज म्हणजे सूक्ष्म पोषक घटक प्रदान करतात. आता शरीराच्या हे जास्त प्रोटीन पौष्टिक अन्नपदार्थ शरीरास, आता जास्त पौष्टिक अन्नपदार्थ कोणकोणते असतात, कोणते अन्न फूड्स असतात जे मोस्ट न्यूट्रिएंट डेन्स फूड्स आहेत. मोस्ट डेन्स फूड कोणकोणते, तर गार्लिक म्हणजे आपलं आलं, त्याच्यानंतर अंडी, पोटॅटो, मटन, मिल्क. ठीक आहे, हे काय आहेत. पुढचा प्रश्न, डॉट्स कार्यक्रम हा खालीलपैकी कुठल्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा महत्वाचा भाग आहे, तर हा आहे ऑप्शन नंबर 3, क्षयरोग, ट्युबरक्युलोसिस. तर ट्युबरक्युलोसिसचा भाग आहे. आता याच्यातनं स्टॅटिक पार्ट लक्षात ठेवा, हा ऍक्च्युली 1962 मध्ये लॉन्च झालेला आहे. ठीक आहे, तर टीबी डॉक्टर रॉबर्ट कोच याने डिस्कवर केला होता की टीबी कशामुळे बनतो, कोणत्या बॅक्टेरियामुळे बनतो, तर त्याचं नाव आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस.
ठीक आहे. जागतिक टीबी डे, वर्ल्ड ट्युबरक्युलोसिस डे केव्हा ऑब्झर्व केला जातो? 24 मार्चला. आणि 2024 ची थीम काय आहे? यस, वी कॅन एंड टीबी. ठीक आहे. टीबीची एक वॅक्सिन पण आहे, त्याचं नाव काय? BCG, बॅक्युलस कॅल्मेटे गुइरिन. आणि ह्याची वॅक्सिन कोणी शोधली होती? तर हे अल्बर्ट कॅल्मेटे आणि कॅमिल ग्युरेन यांनी, त्यांच्या नावावरून ही वॅक्सिन बनवलेली आहे. ठीक आहे. शेवटचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणते रासायनिक पदार्थ चेता संवेदना चेत चेतासंवेदना वाहक म्हणून प्रमाणित केले आहेत? ठीक आहे. न्यूरो ट्रान्समीटर्स म्हणून प्रमाणित केले आहेत. तर याचं उत्तर आहे ए आणि बी. चेतासंवेदना वाहक म्हणजे काय? याला अजून एक नाव आहे, केमिकल ट्रान्समीटर. आता नावातच लक्षात येते, चेता संवेदना वाहक म्हणजे काहीतरी ट्रान्सफर करतायत, तर हे केमिकल ट्रान्समीटर आहेत किंवा केमिकल मेसेंजर आहेत. आता याच्यात हे डोपामाइन दिसायला आपल्याला. तर डोपामाइन काय असतं? डोपामाइन हे ऍड्रेनलिन ग्लँड्स मध्ये प्रोड्यूस होतं. आणि यालाच आता बघा, फ्लाइट आणि फाईट हार्मोन्स किंवा फ्लाइट आणि फाईट रिस्पॉन्स, आपला जो मूड असतो, ठीक आहे, आपलं जे अटेन्शन असतं, आपलं बिहेवियर असतं, हे पूर्ण डोपामाइन जसा जसा सिक्रेट होतो तसा तसा काय होतो? डोपामाइन डोपामाइन डिसाईड करतो आपला मूड वगैरे. जर एक्झाम्पल बघितलं तर तुम्ही चॉकलेट खाल्ल्यानंतर तुमचा मूड चांगला होता, कारण की चॉकलेट डोपामाइन सिक्रेट करतं. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे हिस्टोमाइन. तर हिस्टोमाइन मध्ये लक्षात ठेवा, हे पचन क्रियेमध्ये मदत करतं. ओके, डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये मदत करतं. इसेन्शियल आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम साठी. आणि हे रेग्युलेट करतं गॅस्ट्रिक ऍसिड सिक्रेशनला. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. ओके मित्रांनो, बाकीचे आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात आपण. काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद. टेक केअर.